हरिओम. योगदास श्री जयगणेश जोशी लिखित श्रीकृष्ण जरासंधाचा वध. श्रीकृष्ण सुधर्मा सभेमध्ये कारभारासंबंधी चर्चा करत असताना जरासंधाने कैद केलेल्या राजांचा निरोप घेऊन तेथे दूत प्रविष्ट झाला. श्रीकृष्णाने त्याला बसायला आसन दिले, त्याचे क्षेमकुशल विचारले. त्या दूताने श्रीकृष्णाला जरासंधाने कैद केलेल्या राजांचा निरोप सविस्तर सांगितला. त्याचा थोडक्यात वृत्तांत असा: जरासंधाने आम्हाला कैद केले आहे आणि यामधून आपणच आम्हाला सोडवू शकता. श्रीकृष्णाला जरासंधाचा कायमस्वरूपी बंदोबस्त करायचाच होता. यामुळे त्याने त्या दूताला यासंबंधी आश्वस्त केले आणि त्याला यथोचित निरोप दिला. अचानक तेथे नारद मुनी दाखल झाले. श्रीकृष्णासह सर्वांनी नारद मुनींचे यथोचित स्वागत केले. श्रीकृष्णाने स्मितहास्य करत नारद मुनींना विचारले, मुनी, माझ्या आतेभावांचे इंद्रप्रस्थी सर्व क्षेमकुशल आहे ना? यावर नारद मुनी म्हणाले, हे अंतर्यामी श्रीकृष्णा, तू जाणत नाहीस असे काहीही नाही. तुझा आत्तेभाऊ युधिष्ठिर राजसूय यज्ञ करू इच्छित आहे. यावेळी तो तुझी अग्रपूजा करू इच्छितो. तरी यासाठी तुझी सहमती असावी अशी विनंती त्याने तुला केली आहे. याचप्रमाणे राजसूय यज्ञाला जरासंधाकडून कडवा विरोध होण्याची शक्यता आहे. कदाचित तो त्याच्या बलाढ्य सैन्यासह युद्धही करू शकतो. यासाठी तुझी मदत व्हावी अशी युधिष्ठिर विनंती करत आहे. नारद मुनींनी युधिष्ठिराचा हा निरोप सांगितल्यावर श्रीकृष्णाने उद्धवाकडे पाहिले आणि त्याला त्याचे मत विचारले. यावर उद्धव म्हणाला, जरासंध युद्धात पूर्णपणे जिंकायला अवघड आहे आणि ते दीर्घ कालावधी घेणारे आहे. कारण पराभव होऊ लागताच तो पळून जातो, हा आपला पूर्वीचा अनुभव आहे. यास्तव आता निराळी युक्ती करावी. जरासंध ब्राह्मणांचा फार मोठा आदर करणारा आहे. तरी आपण आणि भीमसेन यांनी ब्राह्मणाचा वेश धारण करून जरासंधाकडे जावे आणि त्याला द्वंद्व युद्धाचे आव्हान द्यावे. जरासंधाला त्याच्या गदायुद्धाचा, मुष्टियुद्धाचा, मल्लयुद्धाचा फार फार अहंकार आहे. यामुळे तो एक खंदा योद्धा असल्यामुळे जरासंध हे नाकारू शकणार नाही. भगवंत श्रीकृष्णा भीमसेनाकडून आपल्या उपस्थितीत जरासंधाचा नाश करणे शक्य आहे. उद्धवाचा हा सुयोग्य सल्ला ऐकून नारद मुनी खुश झाले. श्रीकृष्णानेही उद्धवाच्या या प्रस्तावाला दुजोरा दिला. राजसूय यज्ञ दीर्घ कालावधी सुरू राहणार हे ओळखून श्रीकृष्णाने आपल्या परिवारासह इंद्रप्रस्थाला प्रस्थान ठेवण्याची सिद्धता करण्याची सेवकांना आज्ञा केली. नारद मुनींनी श्रीकृष्णाचा निरोप घेतला आणि ते त्यांच्या इच्छित स्थळी निघून गेले. आपली विनंती स्वीकारून श्रीकृष्ण इंद्रप्रस्थाला येत आहे हे समजल्यावर युधिष्ठिर फार खुश झाला. त्याने श्रीकृष्णाच्या स्वागताची तयारी केली. यथाकाळी श्रीकृष्ण इंद्रप्रस्थाला पोहोचला. युधिष्ठिराने त्याचे भव्य स्वागत केले. त्या सर्वांची राहण्याची फार उत्तम व्यवस्था केली. दुसऱ्या दिवशी श्रीकृष्णाजवळ युधिष्ठिराने राजसूय यज्ञासंबंधी बोलणे केल्यावर श्रीकृष्णाने त्याला उद्धवाने सुचविलेला प्रस्ताव सांगितला. युधिष्ठिराने आपल्या बंधूंचा विचार घेऊन अर्जुनालाही बरोबर घेऊन जावे असे सुचवून प्रस्तावाला संमती दिली. त्याप्रमाणे श्रीकृष्ण, भीमसेन आणि अर्जुनाने ब्राह्मणाचा वेश धारण केला आणि ते जरासंध राहत असलेल्या गिरिव्रजाला गेले. अतिथी सत्काराच्या वेळी हे तिघेजण जरासंधासमोर गेले. जरासंधाने तीनही ब्राह्मणांचे आदराने स्वागत केले आणि त्यांना मागणे मागायला सांगितले.
यावर श्रीकृष्णाने जरासंधाला सांगितले की आपण आमच्यापैकी एकाजवळ द्वंद्व युद्ध करावे अशी आमची मागणी आहे. ब्राह्मणांकडून ही विचित्र मागणी ऐकल्यावर जरासंधाने त्यांच्याकडे निरखून पाहिले आणि त्याच्या हातावरील धनुष्याचे घट्टे, त्यांचे रूप, बोलणे इत्यादीवरून ते क्षत्रिय आहेत हे त्याने ओळखले. त्याबरोबर श्रीकृष्णाने सांगितले की हा अर्जुन, हा भीमसेन आणि मी तुझा शत्रू श्रीकृष्ण आहे. ते पाहून जरासंध अहंकाराने फुलून खो खो हसू लागला आणि म्हणाला, अरे मूर्खांनो, तुम्हाला द्वंद्व युद्धच हवे होते. तुम्ही तुमच्या प्राणावर इतके उदार झाले आहात तर वेश पालटण्याचे काय कारण होते? सरळ मागायचे होते. ठीक आहे, तुमची इच्छा मी पूर्ण करतो, परंतु या पळपुट्या श्रीकृष्णाशी आणि लहान असलेल्या अर्जुनाशी नव्हे तर मी भीमसेनाशी द्वंद्वयुद्ध करेन. त्याने लगेच 2 गदा आणल्या आणि तो भीमसेनाला म्हणाला, तुला जी पाहिजे ती गदा घे, दुसरी गदा मी घेतो. अशा प्रकारे गदा घेऊन जरासंध त्यांना घेऊन बाहेर मोकळ्या जागी आला आणि त्याने गदायुद्धाला सुरुवात केली. हा हा म्हणता ते द्वंद्वयुद्ध पाहायला नागरिकांची प्रचंड गर्दी जमली. गदा मोडेपर्यंत त्यांच्यात महाघनघोर गदायुद्ध झाले. त्यानंतर त्यांच्यात मुष्टियुद्ध झाले. ते एकमेकांना महाभयावह ठोसे मारत होते. शेवटी मल्लयुद्ध सुरू झाले. 2 सांड एकमेकांना भिडतात तसे ते एकमेकांना भिडत होते. असे 27 दिवस युद्ध सुरू होते. दिवसा युद्ध होई आणि रात्री विश्रांती घेतली जाई. कोणीही कोणाला आवरत नव्हते. दोघेही सारखेच तुल्यबळ होते. 28वा दिवस उजाडला. दोघेही थकलेले दिसत होते. तेव्हा मात्र श्रीकृष्णाने युद्ध सुरू असताना भीमसेनला एक खूण केली. त्यामागे एक कथा आहे. कथा: जरासंधाचा जन्म झाला तेव्हा तो उभा 2 भागात झाला होता. गुदद्वारापासून डोक्यापर्यंत त्याचे उभे 2 भाग जन्माला आले होते. त्यावेळी जरा नावाच्या राक्षसिणीने हे 2 भाग जोडले आणि बाळ जीवित झाले. यामुळे बाळाचे नाव जरासंध असे ठेवले होते. त्यावेळी त्या बाळाला वर दिला गेला होता की तुझे 2 भाग झाले तरी ते आपोआप जोडले जातील आणि तू पुन्हा जिवंत होशील. त्यामुळे जरासंध माजला होता. तो स्वतःला अवध्य समजत होता. हे लक्षात घेऊन श्रीकृष्णाने गवताची एक काडी घेतली आणि ती भीमसेनला दिसेल अशा जागी उभी राहून उभी फाडली. त्याचा अर्थ लक्षात घेऊन भीमसेनने जरासंधाला आडवा घातला आणि त्याचा एक पाय आपल्या पायाने दाबला आणि दुसरा पाय हातात घेऊन त्याला उभा चिरल्यासारखा फाडला. अशा प्रकारे जरासंधाचे गुदद्वारापासून डोक्यापर्यंत 2 तुकडे झाल्यावर त्याने ते जमिनीवर फेकून दिले. त्याबरोबर ते 2 तुकडे वराच्या प्रभावाने आपोआप सांधले आणि जरासंध जिवंत झाला. जरासंध विकट हास्य करून पुन्हा मल्लयुद्ध करू लागला. असे अनेक वेळा झाले. भीमसेनने त्याला उभा फाडावा आणि जरासंध पुन्हा पुन्हा जोडला जावा आणि जरासंधाने विचकट हास्य करावे. शेवटी श्रीकृष्णाने पुन्हा एक गवताची काडी घेतली आणि ती उभी फाडून गुणिले आकारासारखी एकमेकावर खाली टाकली. भीमसेनला याचा अर्थ समजला आणि त्याने जरासंधाला पुन्हा उभा फाडला आणि यावेळी त्याने त्याचे 2 तुकडे गुणिले आकारासारखे एकमेकावर खाली टाकले. आता ते 2 तुकडे सांधणे शक्य नव्हते. जरासंध गतप्राण झाला. श्रीकृष्णाने भीमसेनाला मिठी मारली. अर्जुनाने भीमसेनाचे अभिनंदन केले. जरासंधाच्या जुलमी राजवटीला जनता त्रासली होती. यामुळे त्याच्या मृत्यू झाल्यावर सर्वांनी आनंद व्यक्त केला. श्रीकृष्णाने सर्वप्रथम बंदिवान राजांना मुक्त केले. त्या सर्व राजांना श्रीकृष्ण आणि भीमसेन यांचे आभार कसे मानावे
ते समजेना. त्यांना शब्द अपुरे झाले. श्रीकृष्णाने त्यांना राजसूय यज्ञाला यायचे निमंत्रण दिले आणि त्यांना वस्त्रे वगैरे देऊन रथामधून त्यांच्या देशांना रवाना केले. जेता असूनही श्रीकृष्णाने जरासंधाच्या राज्याचा लोभ न ठेवता त्याचा पुत्र सहदेव याला समुपदेश करून त्याचा राज्याभिषेक केला. अशा प्रकारे युधिष्ठिराच्या राजसूय यज्ञामधील जरासंधाची अडचण दूर करून बंदिवान राजांना मुक्त करून भीमसेन आणि अर्जुन यांना घेऊन श्रीकृष्ण इंद्रप्रस्थाला परत आला. हरिओम.